ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते। मोठ्या पालिकांमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढणार, मतांचं विभाजन टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल। मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार। येत्या महिन्याभरामध्ये महायुतीमधील स्थानिक वाद मिटवले जाणार। मतांचं विभाजन टाळण्याचा महायुतीचा हा प्रयत्न। ठाकरे बंधू एकत्र आल्यास आता महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते। मोठ्या पालिकांमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढणार, मतांचं विभाजन टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय ठाकरे बंधू यांचा मेळावा, त्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, ज्या ठिकाणी राज ठाकरे उपस्थित होते, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली आहे। यावेळेस आता महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। निश्चितच नीलम, कारण एकंदरीत मुंबई महापालिका ही सध्या महायुतीसाठी टार्गेटवर असेल आणि मुंबईच नव्हे तर फक्त ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या मोठ्या महानगरपालिका आहेत। या ठिकाणी महायुतीला विजय संपादित करायचा आहे, जेणेकरून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर विजय मिळवला तर विरोधी पक्ष जवळपास तरी ताकद आहे ती निम्म्यावरून कमी होईल। आणि म्हणूनच आता ठाकरे बंधू जर एकत्र आलेच तर कुठेतरी मराठी मतांचं जे विभाजन याआधी होत होतं ते होणार नाही। परिणामी आपल्याला कुठेही फटका बसू नये म्हणून महायुती स्वतंत्रपणे लढण्याचा विचार न करता एकत्रितपणे मोठ्या महापालिकांमध्ये सामना करण्याचा विचार करत आहे। तसा प्लॅन बी तयार केलेला आहे। इतकंच नाही तर विशेषतः मुंबई महानगरपालिकेत जर पाहिलं तर सध्या 150हून अधिक नगरसेवक आहेत ते एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सोबत आलेले आहेत। ठाकरेंची साथ जवळपास 60हून अधिक नगरसेवकांनी सोडलेली आहे। परिणामी याही मतदारसंघांवर जर एकत्र लढायचं असेल तर कुठेतरी ठाकरेंना एकत्रित लढलेच तरी त्याचा परिणाम कुठलाही महायुतीवर होऊ नये म्हणून महायुती सुद्धा आता एकत्रित लढण्याचा विचार करत आहे। यासोबत जे आता येणारा गणेशोत्सव आहे, दहीहंडी आहे, इतकंच नव्हे तर वेगवेगळे सण आहेत, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न महायुतीने करणार आहे। मग त्यामध्ये गणेशोत्सवामध्ये विशेष ट्रेन सोडण्याचा विषय असेल किंवा विशेष एसटी सोडण्याचा विषय असेल, त्यामध्ये शिवसेना आणि भाजप आपल्याला आघाडीवर पाहायला मिळू शकतात। जी नक्की चेतन, जर आपण पाहिलं तर महायुतीतील जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्यातील वाद हे कुठेतरी समोर येताना पाहायला मिळतात। ते वाद आता कसे मिटवले जाऊ शकतात? निश्चित, कारण नीलम जर पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक मानली जाते आणि म्हणूनच आमदारांमध्ये कुठेतरी आता वाद होताना पाहायला मिळत आहे। विशेषतः शिवसेना राष्ट्रवादी असेल यांमध्ये कुठेतरी जुंपल्याचं पाहायला मिळतंय। काल कोकणामध्ये सुद्धा शिवसेना विरोधात भाजप हे दोन मोठे पक्ष कोकणातले आहेत, त्यांच्यातच वाद पाहायला मिळाला होता। त्यामुळे असे वाद टाळून कुठेतरी तुर्तास तरी ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी महायुती कॉम्प्रोमाइज करून कुठेतरी एकत्रितपणे लढताना पाहायला मिळेल। मग त्यामध्ये समन्वय समितीमध्ये हे जे स्थानिक पातळीवरील वाद असतील महायुतीमधील ते मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून आपापसातील वादाचा फटका कुठेतरी महायुतीला बसणार नाही आणि ठाकरे पुन्हा एकदा जिवंत होणार नाहीत याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न आहे। राजकीय दृष्ट्या सध्या ठाकरेंना कुठेतरी शह देण्यामध्ये महायुतीने विधानसभेमध्ये यश मिळवलं होतं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर चूक झाली तर पुन्हा एकदा ठाकरे गट मोठा होऊ शकतो आणि हीच भीती मनाशी बाळगून आता कुठेतरी महायुतीने आपापसातील वाद मिटवण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतं। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।